किती कल्याणाच्या योजना आणतात, लोकांना काय काय देतात, त्याच्यावर खूप चालतं राजकारण. गेल्या 2 निवडणुकात आपण बघितलं महाराष्ट्रातली अख्खी निवडणूक फिरली त्या योजनांवरतीच, लाडकी बहीण. आता आसाममध्येही तोच प्रयोग झाला, बिहारमध्ये झाला तो प्रयोग. त्यामुळे सध्या याच्यावरती आपण पण हे टीव्हीकेचे आकडे अजूनही तिथेच आहेत, डीएमकेचे आकडे मात्र कमी होतात. आता जो आकडा एआयडीएमके 70+, तिथे एआयडीएमके मध्ये फूट पडून पनीर सेल्वम बाजूला झाले आणि भाजप आणि पनीरसामी एवढेच लढतायत तरी ते 70 आहेत. हा आकडा सुद्धा तुम्ही लक्षात घेतला म्हणजे एक प्रकारे दक्षिणेमध्ये आता सत्तेत जाण्यात त्यांना भाजपचा हा चान्स तिथे असेल, जर त्यांचा जर आकडा तिथे गेला तर. माझ्या मते पोस्ट पोल काय होईल जर हे पण त्रिशंकूकडे असेल ना, त्रिशंकू जर विधानसभा आली तर मला वाटतं भाजपची सर्वोत्तम संधी तमिळनाडूमध्ये आहे की ते सत्तेत जाऊ शकतील. आणि एक मुद्दा मला जोडायचा आहे, जे रविकिरण सर म्हणाले, त्रिशंकू असेल तिथे भाजपला सत्ता बसवण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे तो एक डायलॉग होता, मी माझ्या पुस्तकात उल्लेख केला होता, तो अक्षय कुमारचा एक डायलॉग होता ना की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता हूँ डेफिनेटली करता हूँ. तसं ते अमित शहाना लागू होतं गोवा 2017च्या निवडणुकांच्या वेळेस, की जिथे आमची मेजॉरिटी असते तिथे आम्ही सरकार बनवतोच, पण जिथे नसते तिथे नक्कीच बनवतं सरकार तिथे. त्यामुळे इथे चान्सेस जास्त आहेत भारतीय जनता पक्षाला, जर असं झालं तर चित्र. आणि टीव्हीके आणि एआयडीएमके यांच्यात आगामी काळात काय आपल्याला सांगतात, राजकीय समझोते सध्या गेल्या आपण काळात असे बघितले. त्याच्यात फक्त एकच गोष्ट की डीएमकेच्या विरोधात लोकांचा संताप आहे तो दिसतोय, त्यामुळे हे दोघांचेही जे आपण कॅल्क्युलेशन. पण आता परत अभिजित रावांकडे जाऊया. अजून हे सुरुवातीचे कल आहेत अभिजित राव, आता त्यांना सांगायचं सुरुवातीचा कल तुम्ही सांगा. 9:15 वाजतायत, सुरुवातीचा कल आहे 9:15 वाजतायत, परंतु एक लक्षात येते की इस्टॅब्लिश म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये तिथं अँटी इन्कम्बन्सीचा वोट तिथे आहे, अँटी इन्कम्बन्सीचा वोट आहे. पण इंटरेस्टिंग आकडे तमिळनाडूकडे आपलं लक्ष राहणारच आहेत. तमिळनाडूचे आकडे आपल्याला याच्यावरती वारंवार जावं लागणार आहे, कारण तमिळनाडूत काय होईल बघायचं आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालकडे जाऊयात आता आपण. पश्चिम बंगालचे आकडे सर आता बघितले तर 157 ठिकाणी भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. 148 ही मॅजिक फिगर आहे. पश्चिम बंगालमधली एकूण जागा आहेत 294 आणि त्यामध्ये भाजपने कलांमध्ये आता आघाडी घेतली आहे. 273 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आणि त्यापैकी 149हून अधिक जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे. तर तृणमूल काँग्रेसने 121 जागांवर आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे फरक जो वाढला होता तो परत एकदा थोडासा कमी होताना दिसतोय. पश्चिम बंगालमध्ये हा सगळ्यात पहिले म्हणजे आपण तुम्ही याच्या आधी थोडा चर्चा करत होतो की देशाचा राजकीय मॅप बदलणारी ही निवडणूक अनेक करताना असणार. भाजपसाठी पश्चिम बंगालचं राज्य मिळणं म्हणजे एकेकाळी डाव्यांचा गड असणारा पश्चिम बंगाल, आता किंवा केरळ राज्य आहे, केरळमधले आकडे आपण बघूया तिथे काय होतं. पण आता पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा सुपडा साफ ममता बॅनर्जींनी केला आणि आता ममता बॅनर्जी तिथे सलग 2 की 3 टर्म तिथे त्यांच्या होत्या, 3 टर्म होत्या. जर त्यावेळेस निवडून आले असतात तर त्यांनी ज्योती बसू आणि नवीन पटनायक यांची बरोबरी केली असेल सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे. पण ते काय आता होताना दिसत नाही. तर तरी सुद्धा सुरुवातीचे कल आहेत, पण ज्या प्रकारचा फरक आहे कल फार बदलतील असं चिन्ह नाही आहे. पण तरी बघूया, राजकारणात नेव्हर प्रेडिक्ट टिल द लास्ट वोट इज पोल्ड. आपण असं बघूया, लास्ट वोट इज काउंटेड. त्यामुळे तृणमूल सध्या 114 आहेत. इतकं सगळं होऊन सुद्धा म्हणजे मगाच्या चर्चेमध्ये रविकिरण सर आपण म्हणत होतो की SIRचे आरोप झाले, मतदार गाळण्याचे आरोप झाले, ममता बॅनर्जी यांच्याकडून अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत मी जसं म्हटलं की मोदी वर्सेस दीदी होण्यापेक्षा ते ममता बॅनर्जी विरुद्ध ज्ञानेश कुमार अशीच लढत तिथे जास्ती होताना दिसली आपल्याला. निवडणूक आयोगाविरुद्ध ते फार त्यांनी रान पेटवलं, हिंसाचाराचे आरोप केले, दादागिरीचे आरोप केले, केंद्रीय यंत्रणांच्या वापराचे आरोप केले, जे अर्थात महाराष्ट्रातही आपण बघायला म्हणजे इतर राज्यांमध्ये बघायला मिळालं. पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे आरोप प्रत्यारोपांच्या राळ उठत असताना आणि तसा भाजपा तसा नौखा पक्ष आहे बघायला गेलं तर. भाजपची पश्चिम बंगालमधली ताकद ही आत्ता गेले दशकभरात वाढायला तिथे लागली आहे. दशकभरातली ही मुसंडी फार मोठी म्हणावी लागेल भारतीय जनता पक्षाची. अगदी मागच्या वेळी 77 आलेच होते ना, त्यामुळे भाजपा इथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आला तो सत्तेसाठी लढणार हे ओघाने आलंच. त्यामुळे भाजपासाठी तयारी होतीच. आता त्यांच्याकडे सत्ताही आहे, माणसं आहेत, सर्व प्रकारची साधन संपत्ती आहे. पण तुम्ही जसं म्हणालात तसं ही निवडणूक ममता बॅनर्जी विरुद्ध निवडणूक आयोग अशी व्हायला नको होती. हे टाळता आलं असतं निवडणूक आयोगाला, कारण निवडणूक आयोग ही अत्यंत महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे आणि मतदार याद्यांचं शुद्धीकरण हा काही चुकीचा मुद्दा नाही, बाकी चांगला आहे, असलंच पाहिजे. परंतु तो कधी असावा, कुठल्या पद्धतीने व्हावा आणि तो पक्षातीत म्हणजे आरोप प्रत्यारोपांपासून बाजूला असावा, एवढी काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याकडे आरोप झाले पण ते निवडणुकीच्या निकालानंतर झाले. निवडणूक आयोग बद्दल इथे निवडणूक सुरू होण्याच्या आधीपासून सुरू होते हे आरोप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आगामी काळामध्ये म्हणजे इंडिया आघाडीचा सगळ्यात मोठा चेहरा फेस
या तिथे राहिल्या. म्हणजे ममता बॅनर्जी थोडासा ऑन अँड ऑफ होत्या मधल्या काळामध्ये, पण विरोधकांचा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी समोर येताना आपण बऱ्याचदा त्यांना बघितलं तिथे होतं. पण आता जर त्या असं निकाल तिथे आले, समजा भाजप सत्तेमध्ये आलं, तर हा फार मोठा सेटबॅक असेल विरोधी पक्षाच्या आवाजांना, युनायटेड ऑपोजिशनच्या. कमलेशजी फक्त एकच मिनिटं घेतो. बिलकुल. तुम्ही निवडणूक आयोगाचा उल्लेख केला आणि विरोधी पक्षाचा चेहरा. जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक झाल्या तेव्हा उद्धवजीला देखील सांगितलं गेलं की विरोधकांचा प्रमुख चेहरा कोण असेल तर उद्धवजी ठाकरे असतील. त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्या आणि काय झालं ते बघितलं. सातत्यानं जेव्हा आपण निवडणूक हारतो तेव्हा लगेच निवडणूक आयोगाबद्दल शंका घेणं ही विरोधकांची भूमिकाच झाली आहे. SIR बद्दल जेव्हा SIR केलं गेलं तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन SIR करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला. परंतु जेव्हा ममता बॅनर्जी हारल्या की मग लगेच SIR मध्ये गडबड झाली किंवा निवडणूक आयोगाने अमुक केलं तमुक केलं. जेव्हा तुम्ही इतर राज्यांमध्ये जिंकता, आता केरळमध्ये जिंकतात, केरळमध्ये तुम्हाला त्याबद्दल शंका वाटली नाही का? केरळमध्ये सगळं काही व्यवस्थित झालं. केरळमध्ये तुम्हाला जेव्हा त्याच EVM वर तुम्ही जिंकता, त्याच निवडणूक आयोगावर तुम्ही जिंकता, त्यावेळेला सगळं काही व्यवस्थित असतं, तिथं काहीही प्रॉब्लेम नसतं. पण भारतीय जनता पार्टी जिंकली की मग निवडणूक आयोग अमुक, तर हे जरा बंद केलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकली आम्ही सर कमलेशजी 5 वर्ष आमची सत्ता नव्हती, तिथं सोमेंदू अधिकारी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ममता बॅनर्जीशी लढले, झगडले, संघर्ष केला. प्रत्येक मतदारसंघामध्ये एका मतदारसंघामध्ये आम्ही तिथं झालो, बारकावी बघितली. आमचे भूपेंद्रजी यादव गेल्या 4 महिन्यापासून ठाण मांडून तिथं होते. अमितभाई शाह गेल्या 21 दिवसापासून म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये 21 दिवस तिथे बसून होते आणि त्यांनी पूर्ण व्यूहरचना रचली. आम्ही कार्यकर्त्यांना बळ दिलं, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर हा विजय मिळाला, निवडणूक आयोगाच्या जीवावर नाही. तर आम्ही लोकांमध्ये गेलो, जनतेने आशीर्वाद दिले, त्याच्यामुळे 160च्या आसपास जागा मिळाल्यात. अजून त्या वाढतील. कल आहे ते लक्षात येईल तुम्हाला. बालाजी गाडे काय म्हणतात तुम्ही? नाही, सगळ्यात महत्वाचं माझे मित्र नवनाथजी जे म्हणाले की जिंकल्यावरती आरोप होत नाहीत काँग्रेसकडनं आणि हारल्यावरतीच होतात. तर मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे की महादेवपुराचा ज्यावेळेस पहिल्यांदा उल्लेख राहुलजींनी पत्रकार परिषदेत केला, तर तो लोकसभेच्या आमच्या चांगल्या निकालानंतर केलेला आहे. अगदी महाराष्ट्रातल्या सुद्धा गडचिरोलीचा जो उल्लेख त्या ठिकाणावरती आला आणि तिथले त्यांनी पुरावे मांडले. त्यामुळे आम्ही जिंकल्याच्या नंतर सुद्धा केरळमध्ये आता तुम्ही जिंकताय तिथे SIR झालंच ना, तिथं काय प्रॉब्लेम? ज्या ठिकाणावरती आम्ही जिंकलो होतो त्या महादेवपुरा मतदारसंघातले आरोप केले आणि ते पारदर्शक नाही. आणि कमलेशजी तुम्ही जे म्हणालात की बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध निवडणूक आयोगाची निवडणूक झाली आहे, नाही, मी म्हणालो नाही, असे आरोप झाले. हा, तर मला हे सांगायचं की निवडणूक आयोग हा भाजपपेक्षा वेगळा नाहीये. त्यामुळे तिथं निवडणूक आयोग ही भाजपची शाखा म्हणूनच काम करत होता, म्हणून तर तिथं 90 लाख लोक. आणि जे रविकिरण सर म्हणाले की मतदार याद्या ह्या अपडेट झाल्या पाहिजे, पण त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे. मतदार याद्या अपडेट करण्याला विरोध नाहीये, त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. मी जेव्हा हे विचारलं महत्त्वाचं आहे. तुमच्या भाजपाचे मित्र पक्ष आहेत प्रतिभा शिंदे आपल्यासोबत, त्या म्हणाल्या की पक्षांनी सजग होऊन त्यात काम करणं गरजेचं आहे. सर एक मुद्दा काँग्रेसकडे येतच नाही. काँग्रेसला काही देणे घेणंच नाही. राहुल गांधी काय सांगते किंवा निवडणूक आयोग मतदाराला हमी देते की मी तुझं मतदार सिक्युअर करते. इथं मतदाराला स्वतः जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही स्वतःच्या मतदानाची खात्री करून घ्या, आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो, तिथं निवडणूक आयोग मतदाराला खात्री देतं की तुझ्या मताची जपवणूक करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि आपण जर म्हणतो तुझं तू निवडणूक आता आयोगाने check ते करून घे, केले. निवडणूक तर हे आयोगाने त्याच्या लोकशाही प्रत्येकाला अधिकाराची हत्या आहे. निवडणूक आयोगाने नाही. 3 महिन्याचा वेळ दिला बिहारमधले होता लाखो प्रत्येकाला. उदाहरणं आहेत. बिहारमध्ये आता बंगालमधले महाराष्ट्रामध्ये लाखो उदाहरणं SIR होईल. ज्यांनी तुम्ही जेव्हा हे सगळं करायची वेळ येते तेव्हा दोन्ही प्रकारचं जेव्हा निकाल हे येतील. करायची वेळ येते, प्रॅक्टिकली जेव्हा करायची वेळ येते तेव्हा काँग्रेसचे नेते झोपा काढतात किंवा फॉरेनला फिरायला जातात. हे आपण महाराष्ट्राने बघितलंय. राहुल गांधी आता महिन्यातनं 6 महिन्यातनं 3 महिने 6 महिन्यातनं 3 महिने सुट्ट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सुट्टी करायला जात नाही. इतिहासातले पहिले पंतप्रधान मोदीजी मोदीजी सुट्टी करायला एन्जॉय करायला परदेशामध्ये जात नाहीत. राहुल गांधी निवडणूक हारले की परदेशामध्ये फिरायला जातात. हे आपण सातत्यानं बघितलंय. करोडो रुपये खर्च केले आणि भारताचा बालाजी गाडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदीजी काय केलं जगभर आज इराणमध्ये आणि याचं युद्ध झाल्यानंतर 550 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे पाकिस्तानमध्ये. श्रीलंकेमध्ये काय आहे ते बघा, बांगलादेशमध्ये काय आहे ते बघा. आपल्याकडे पाकिस्तानसोबत तुलना आजूबाजूच्या देशाकडे बघा म्हणूनच सांगतोय की श्रीलंकेमध्ये काय अवस्था आहे, बारामती, राहुरी, बांगलादेशमध्ये काय अवस्था इराणपर्यंत आहे. जाऊया. थांबा जरा, आपल्याला काय आहे, तुम्ही आपल्याला भरपूर चर्चा करायच्या त्या विषयावरती. आपण बारामती, राहुरी, मग पश्चिम बंगाल आणि थेट आता इराणपर्यंत जाऊन पोहोचलं, तर आपण येऊ त्या विषयांवरती चर्चा झाली पाहिजे. आजचा विषय आपल्याला
या पोटनिवडणुका आणि या इतर निवडणुकांचे आणि सगळ्यात आकडे. महत्वाचं काँग्रेसला एकही भोपळा फोडता आला नाही, त्याचं आत्मपरीक्षण जरा जास्त बालाजी गाडेने केलं तर बरं होईल. काँग्रेस त्याचा आत्म- म्हणजे या म्हणजे सगळ्यात पश्चिम मध्ये हा बंगालमध्ये- प्रश्न म्हणजे नवनाथ पण विचारतो म्हणून मी प्रश्नाकडे येणार होतो, पण तुम्ही आता जाल म्हणून तुम्हाला विचारतो.